What do you think this book is? आई थिंक दिस इज अ चिल्ड्रंस टेक्स्ट बुक, क्योंकि जहां पे हमें ये बुक मिली थी वहां पे एक स्कूल हुआ करती थी. So which language is this in? दिस सीम्स टू बी देवनागरी, एंड सिंस इट वाज अ मराठी स्कूल, आई गेस दिस इज अ मराठी टेक्स्ट बुक. क्या आप हमारी ऑडियंस को मराठी के बारे में बता सकते हो? मराठी एक अभिजात भाषा हुआ करती थी, और ये भाषा महाराष्ट्र में रहने वाले लोगों द्वारा बोली जाती थी, जिन्हें हम महाराष्ट्रियंस कहते थे. और क्या जानकारी है हमारे पास इनके बारे में? ये छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर है. ये मराठा राजा हुआ करते थे. कई गढ़ किले थे इनके महाराष्ट्र में. कुछ जगह बता सकते हो आप, कहाँ थे ये किले? वेल, वी डू हैव द प्लेसेस, पर आपको वहां पे किले नहीं मिलेंगे. हाँ, कुछ लोगों ने कोशिश की थी उन्हें बचाने की, बट उस वक्त के सरकार ने उन्हें साथ नहीं दी. तो अब कहाँ है महाराष्ट्रियंस? महाराष्ट्रियंस कहीं गए नहीं, वो बस अपनी संस्कृति और भाषा भूलते चले गए. कुछ नया करने की चाह में अपने रूट्स भूल गए. मेरे ख्याल से इतनी रिसर्च तब हुई थी जब मोहनजोदारो और हड़प्पा से सील्स और स्क्रिप्ट्स मिली थी, है ना? एग्जैक्टली. उतनी ही समृद्ध भाषा और संस्कृति थी ये. अगर ये भाषा और संस्कृति इतनी समृद्ध थी तो ये विलुप्त कैसे हो गई? विलुप्त कैसे हो गई? विलुप्त कैसे हो गई? ऋतू, हा? मी ज्या शाळेत शिकलो ना त्या शाळेत आपल्या मुलाला टाकूयात. काही नको. या मराठी शाळेत शिकून काय होणार आहे त्याचं? त्यापेक्षा त्याला एखाद्या इंटरनॅशनल नाही तर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकूयात आपण. आई बाबांनी ठरवलं मुलांना पुढे न्यायचं असेल तर इंग्लिश शाळाच हवी, आणि त्या निर्णयात आपली शाळा, आपली भाषा दोन्ही मागे राहिले. काय झालं? अरे हिंदी पिक्चर हाऊसफुल आहे रे. मग एखादा मराठी सिनेमा किंवा नाटक बघूयात. काय म्हणतो? कसलं बोर असतं ते, त्यापेक्षा इंग्लिश बघू ना. आधी मराठी माणसाला मुंबईमध्ये जागा मिळत नव्हती, नंतर मराठी सिनेमालाही थिएटरमध्ये जागा मिळेनशी झाली. मोडली जरी पाठ तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढवणा. हे काय? ही मराठी कविता घेणार आहेस तू अॅन्युअल डेला? हो. अरे किती ओल्ड फॅशन डे. त्यापेक्षा तू किपलिंग किंवा शेक्सपियरची एखादी कविता घे ना. हे बघ, मतकरी, तेंडुलकर, पुलं सगळं साहित्य रॅकवर मागे सरकलं, आणि त्यांच्या जागी अशी नावं आली जी उच्चारालाही आपल्याला जरा अडचणच होते. ये गुड़ी पड़वा क्या होता है, मतलब क्या करते उस दिन? गाडी धुते. पण फक्त शब्द नाही गेले, विसरले गेले आमचे सण, आमची कला, आमचा आवाज. गडगडणाऱ्या ढोल ताशातले पोवाडे आता कोणालाच ठाऊक नाही. सह्याद्री मधल्या आमच्या राजांचे गट ढासळले, आणि त्या राजांचं गाण गाणारे आवाजही थांबले. हे सगळं काल्पनिक आहे, पण कल्पना सत्यात उतरू द्यायची नसेल तर जागे व्हा. कारण भाषा कधीच अचानक मरत नाही, ती हळूहळू जगता जगता मरते. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. मराठीला आत्ताही वाचवलं जाऊ शकतं. त्यामुळे फक्त ती भाषा शिकवू नका, ती लिहा, बोला, वाचा, जपा, नाहीतर तुमचं अस्तित्व सुद्धा पुस्तकात सापडेल आणि कोणीतरी दुसराच त्याच्या हिशोबाने अर्थ लाभले जय महाराष्ट्र. आम्हास भाग्य बोलतो मराठी.